आत्ता या सौभद्रचा संक्षेप केला. त्यांनी म्हटलंय की आता 5 दिवसांची मॅच बघायला वेळ नाही म्हणून आपण 1 डे मॅचेस काढल्या. 1 डे पण बघायला वेळ नाही म्हणून आता 20-20 काढल्या. एक दिवस असा येईल कदाचित एक ओव्हरचाच सामना खेळला जाईल. तुम्ही 1 ओव्हर टाका, तुम्ही 1 ओव्हर टाका आणि प्रत्येक बॉल एक बॅट्समन फेकणार आणि एक बॅट्समन एकच हे खेळणार. जो मग सिक्सर मारेल त्याला 20,000. अशा प्रकारचं होऊ शकतं, कारण हे काळाच्या ओघात घडत जाणारे बदल आहे. माणसाचं जगणं जेवढं गतिमान होत जातं तेवढं त्या जगण्याला जेव्हा एक गतीचं परिमाण येतं तेव्हा खूपशा गोष्टी आपल्याला टाकून द्याव्या लागतात. म्हणजे एक्सेस बॅगेज ज्याला म्हणतो ते आपोआप जातं, ते जात राहतं. आणि हे सगळे बदल घडणारच. की एकेकाळी आमच्याकडे आमच्या गावामध्ये दिवाळीच्या वेळी सगळा गाव जमा व्हायचा आणि 5 दिवस पोहे काढायच्या बायका. ते गाणी म्हणायच्या, काय काय म्हणायच्या. मग ती मुसळ केरात गेली. त्यानंतर मग लेतवर जाऊन पोहे काढण्याची पद्धत आली. आता पाकिटातून पोहे येतात. पुढचा काळ असा असेल की बाप मुलाला पैसे दिले, जा 10 रुपयात कालवलेलेच पोहे घेऊन ये. कोण कालवणार? म्हणजे आपल्या जगण्याला जितकी गती प्राप्त होते तितक्या काही गोष्टी या जातात. त्याप्रमाणे कलाकृतींच्याही बाबतीत तेच होतं. आता वेळ कोणाकडे? पूर्वी आम्ही माझ्या लहानपणी 4-4.5 तास नाटक बघत बसायचो. आज 2 तासात नाटक संपवलं नाही तर लोक नाटकाला बसवून घरी जातात. मग नाटक बसतं. तर आज वेळ नाही कोणाकडे. उद्या कदाचित एकांकिकेवर ताण बघावी लागेल आपल्याला. कदाचित त्याहीपेक्षा शेवटी 5-10 मिनिटांची नाटिका पुरे झाली, बस चला घरी जाऊया असं लोक म्हणतील. पण या सगळ्या गोष्टी या बदलत जातील. म्हणून सौभद्रचं तुम्ही छोटेकरण केलं हे काय वाईट नाही गोष्ट. मी पण संगीत स्वयंवर हे संक्षिप्त रूपात आणलं होतं. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. करीन ती पूर्व हे असंच केलं. आता अशी अनेक नाटकं आहेत पूर्वीच्या काळातली की जी नाटकं लोकांना करावीशी वाटतात, पण त्यातल्या भाषेमुळे, भरमसाठ पात्रामुळे आणि फार मोठ्या आकारामुळे ती नाटकं करायला लोक घाबरतात. नाटकं चांगली आहेत. उदाहरण नेकजात मराठासारखं नाटक, शिक्का कट्यारसारखं नाटक, ही अशी अनेक शहा शिवाजीसारखं नाटक, बेबंदशाहीसारखं नाटक, अशी अनंत नाटकं आहेत की जी लोकांना आज करावीशी वाटतात, पण ती एवढी मोठी नाटक हे नको बाबा आणि एवढी पदं नको असं म्हणून सगळे मागे येतात. मला लहानपणी मी पुण्यप्रभावचं पुस्तक आमच्या घरी बघितलं होतं, राम गणेश गडकरींचं. ते जवळजवळ 192 पानांचं पुस्तक होतं. म्हणजे एवढं मोठं नाटक आणि 7 अंक होते त्याला. मी मग वडिलांना विचारायचो की हे एवढं नाटक करायला गेले तर मग 2 दिवस करावं लागेल. आणि मग त्या नाटकात आमच्या घरी जुनी पुस्तकं होती, तिथे प्रचंड ठिकाणी फुल्या मारलेल्या असायचं, एडिट केलेलं असायचं. म्हणजे ही एडिट करण्याची पद्धत तेव्हाही होतीच. आणि माझे वडील मला वाटतं नाटक एडिट करण्यात फार पटाईत होते. कुठला भाग बरोबर कुठे जोडला पाहिजे आणि कुठलाही संदर्भ न गाळता ते केलं पाहिजे हे त्यांना बरोबर माहीत असायचं. ते असं डोळे करीन ती पूर्व म्हटलं असं डोळे झाकून करायचं कुठलंही नाटक त्यांना. सौभद्र, शारदा आणि मग त्यातली अनेक पात्र त्यांनी उडवलेली असायची मूळ नाटकातली. माझ्याकडे त्यांचं मृच्छकटिक होतं जे त्यांनी पूर्णपणे एडिट केलं होतं. 2.5 ते 3 तासांचं मृच्छकटिक. तर संक्षिप्तीकरण हे होतंय. आता ते थोडंसं अधिक संक्षिप्तीकरण, मी त्याला म्हणायचं त्याला जरा इटुकलं सौभद्र असं म्हणावं लागेल. मग कोकणीमध्ये त्याला माणकुले सौभद्र असं म्हणावं लागेल. इतकं ते छोटं झालेलं आहे. पण महत्वाचं म्हणजे त्यातलं एकही प्रमुख पद गळलेलं नाही, प्रमुख व्यक्तिरेखा गेलेली नाही. सगळं कायम ठेवून वाळवेंनी तो प्रयास केलेला. तो किती चांगला आहे हे तुम्ही ठरवायचंय. आम्ही तुम्हाला त्यांनी काय केलंय ते सांगणार. पण त्यांनी केलं हे मला वाटतं निदान याच्यामुळे सौभद्र करण्याची उर्मी काही जणांना येईल.